गुड मॉर्निंग आणि सुप्रभात. नाव माझं नितीन आणि ट्रॅव्हल ब्लॉग्स विथ नितीन या चॅनलवर खूप खूप मनापासून मी स्वागत करतो. तर आज तब्बल 1 वर्षाने मी कोणत्या तरी किल्ल्यावर आलो आहे. कोणत्या तरी म्हणजे पनवेलजवळ असणाऱ्या कर्नाळा या किल्ल्यावर. आणि आत्ताच नुकती मी एंट्री केली आहे. बाईक पार्किंग आणि याचे किल्ल्याचे चार्जेस मी जे भरले. कर्नाळा किल्ला आणि पक्षी अभयारण्य ह्या अशा दोन गोष्टी आहेत. आणि 1668 साली कर्नाळा अभयारण्य ह्याची स्थापना झाली आहे. त्याचा हा परिसर आणि कर्नाळा किल्ला हा पनवेलपासून 10 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि आता तुम्ही मागे बघू शकता, मी या रस्त्यावरून आता पुढे चालत आलो आहे. जवळजवळ 5 मिनटं झाली. आणि इथे आपल्याला खूप प्रकारचे असे पक्षी इथे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा सकाळचा टाईम सकाळी 6 ते 9 असा दिलेला आहे. आणि ज्यांना किल्ला बघायचा आहे त्यांनी किल्ला पण बघू शकता. चला तर बघ, आजचा प्रवास आपला कसा होतो आहे. किल्ला पण बघणारच आहोत. त्यापेक्षा पक्षी आपल्याला काय दिसत ते बघूया. चला तर मग तुम्ही येत आहे माझ्याबरोबर. इथे आहे ना काही पक्षी आहेत ना पिंजऱ्यात ठेवलेले, ते आपण बघूया. कारण की त्यांचा आवाज मगापासून मला येतो आहे. मी ॲक्च्युली बघणार नव्हतो, पण पिंजऱ्यात ठेवलेले आहेत ते थोडे बघूया. त्यांचा आवाज येतात. ते बदक आहे, पोपट आहे, मोर पण आहे, लांडोर ॲक्च्युली लांडोर आहे आणि पोपट पण आहे. हे समोर जो दिसतोय ना हा लांडोर आहे आणि याला पिंजऱ्यात ठेवले. हे त्याची स्वतंत्र अशी खोली दिली आहे. अरे दुसरा पक्षी इथे कोणता नाही आहे. दिसतंय का तुम्हाला? हा लांडोर आहे. तुरा दिसतोय बघा, तुरा. हे हे पिंजरे बनवले, त्याच्यामध्ये पक्षी ठेवले. इथे पोपट आहे. इथे पोपट ठेवलाय, पोपट. इथे जर बघत असेल लवबर्ड्स आहेत. लवबर्ड्स हे छोटे छोटे दिसत आहेत का? इथे 2 जण बसले. 2 मिनटं चालत आल्यावर ना आपल्याला एक छोटीशी जागा मिळते. आपण थोडंसं वरती टेकडीवर आल्यावर ना एक असं चौक मिळतो. इकडे एक रेस्टॉरंट आहे खाण्यापिण्यासाठी, महाराष्ट्र शासनाचं. आता इकडे आहे किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आणि इकडे ते रेस्टॉरंट आहे. इकडे आता किल्ल्याला आपल्याला जायचं. इकडे या साईडने मस्त वाटतं. छान आहे. सकाळ झाली, थंडीचा सीझन आहे, जानेवारी महिना आहे. मस्त वाटतंय. आता कोणकोणते पक्षी स्पॉट झाले त्यांची नावं दिली आहेत. 1 ते 141 अशी पक्ष्यांची नावं आहेत. ती तर तुम्ही बघू शकता. किल्ला सर करताना ना आपल्याला या झाडांमधून ना निरनिराळ्या पक्ष्यांचे ना आवाज येतात. जर तुम्हाला येत असेल ना तर तुम्ही बघा, शांततेने ऐका. येतोय येतोय येतोय. खूप महत्त्वाचं, मला खूप निरनिराळ्या पक्ष्यांचे आवाज येत होते.
या किर्र झाडी आहेत आणि हा मागे दिसतोय, मला दिसत असेल धुक्यात तर मला माहीत नाही, इथे असा अंगठ्याच्या आकाराचा आहे. आपलं डेस्टिनेशन ते आहे. दर मजल करत आपल्याला तिकडे जायचं आहे. या झाडी झुडपातून वरती गेल्यावर आपल्याला एक थोडंसं पठार लागेल. हे थोडीशी आपण चढाई केल्यानंतर एक छोटं पठार लागेल आणि त्याच्यानंतर एक दुसरा टेकडीवरचा डोंगर चालू होईल. नंतर तो अंगठा आपल्याला सर करायचा आहे. तिथेच किल्ल्याचा बालेकिल्ला आहे. ठीक आहे, हे बघा खूप छान वाटतं सकाळी. हे जे पर्यटक आहे हे किल्ला बघायला येतात ते. आणि हा ना मध्यम श्रेणीचा किल्ला आहे चढाई करता, म्हणजे जे नौखे असतील त्यांना सहज चालता येईल. थोडासा रिस्की असं नाही म्हणता येणार. तीस ते 40 मिनिटाच्या चढाईनंतर ना एक छोटासा ब्रेक घेतला आहे मी. आणि ही तुम्हाला मागे दिसते ही खडी चढाई लागली मला मगापासून. म्हणजे दगड आहेत, सगळी दगड आहेत. आणि इकडे पण आता थोडी राहिली आहे. हे दिसतंय ही पण दगडी राहिली. याच्यानंतर आपल्याला ते थोडंसं पठार लागेल. त्याच्यानंतर आपल्याला खरा बालेकिल्ल्यासाठी प्रवास चालू होईल. आणि आता मगाशी मी येत होतो ना, तर इथे 4 मुलं होती. आणि 4 मुलांची जो वय असतील 18-20च्या आतमधलेच असतील. त्यांना काय किल्ल्याचं काय घेणं देणं नाही आहे. नुसतं टाईमपास करायचा, आवाज करायचा, शिव्या घालायच्या. आणि एक मोठी गोष्ट ते काय बोलतात, ॲलेक्सा लावून ठेवायचा, गाणी ऐकवायची, स्वतःला ऐकायची, ते कानात घालून ऐका. हा मस्त पक्ष्यांचा आवाज आहे, सगळी नीरव शांतता आहे, पक्षी अभयारण्य आहे. त्यांचा आवाज सोडून ह्यांचा आवाज ऐकायचा आहे. ती माकडं परवडली, पण ही 4 माकडं तुम्हाला मगाशी ॲक्च्युली दाखवायला पाहिजे होती. तिकडे मगाशी फॅमिली बसली होती, जेवत होती म्हणून, कधी नाश्ता करत होती म्हणून मी शूट नाही केलं. तर तुम्हाला ऐकायचं असेल ना, ऐका. येतोय का थोडासा आवाज तरी? चिडचिड होते. मग एवढं शांततेत तुमचा आवाज ऐकायचा का त्या पक्ष्यांचा आवाज ऐकायचा? 5 मिनिटं झाली मी मस्त शांत बसलोय आणि ह्याचं पण ऐकतोय. या माणसं टाळक्यांचा असं वाटतं तिथं जाऊन मारावं त्यांना. कसं मस्त किर्र झाडीत बघा ना तुम्ही. हे बघा कशी किर्र झाडी आहेत, बघितलं? किती शांत आहे. कोणच नाही, मी आणि तुम्ही आहेत फक्त. खूप दिवसांनी आलोय ना असं किल्ल्यावर एकटाच. खूप छान वाटतंय. बायनाकुलर्स पाहिजे होते, बायनाकुलर्स. तर काहीतरी आपल्याला बघता आलं असतं. मगाशी तिथे 2-3 व्हिडिओग्राफर आलेले, त्यांचं शूट चालू होतं. ठीक आहे, आता थोडीशी चढाई आपण पुढे कंटिन्यू करूया. आपण ना आता मगाशी इथून आलोय आणि हा दुसरा दिसतोय तुम्हाला विश्रांती थांबा. आता आपण इथून आलो होतो, आता आपल्याला इथे जायचं आहे, या सोळक्याकडे. इथे समोर दिसतोय, इथे समोर जायचं. इथं सोळका आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. चला तर. आणि वरती ना एक स्कूलची ट्रिप आली आहे, सहल आली आहे किल्ला पाहण्यासाठी. बघू काय. मी आता ना जिथे समोर जो बुरुज आहे तिकडे मी चाललो आहे. आणि तत्पूर्वी तुम्हाला इथे मी नजारा दाखवतोय. इकडे आहे रसायनी, जो जातो रस्ता, जो मगाशी मी मुंबई गोवा पुणे जो हायवे होता तो असा पुढे रसायनी आणि पुढे खोपोली आणि पुढे लोणावळ्याला जातो. आणि त्याच्याबरोबर विरुद्ध साईडला इथे मुंबई गोवा जो हायवे तो इकडे या साईडला. तर शाळेची ट्रिप आली आहे, आवाज होणारच आहे, बघायचा आवाज.
कुठून आले रे तुम्ही? कल्याण कोणती शाळा? विश्वास विद्यालय. कुठे आले रे? ईस्टला? हो. आरामशीर आरामशीर. कोण होते? पकडू, एक पडेल ना दुसरी पण पडेल. चला ते मुलं येतील आता. तन्मय मानव ते तन्मय चलो मानसी असते. चल बेटा. आता आपण ना इथून आलोय आणि हे आहे तिसरं विश्रामगृह जे तुटलंय. आणि आता आपल्या समोर जो दिसतो सुळका ते आपलं डेस्टिनेशन आहे. पुढच्या 10 मिनिटात ते 15 मिनिटात आपण समोर असू. ते आपलं डेस्टिनेशन. म्हणजे आपण आता पूर्ण पठारावर आलोय. 2 ते 3 टप्पे आपण क्रॉस केलेत. 3 विश्रामगृह आहेत, म्हणजे त्या खोल्या आहेत, बंद पडलेत आता. तिथपर्यंत आलं की समजा आपण डेस्टिनेशनला पोहोचलोय. इथून असं मोठं पठार दिसेल सपाट असं असं काही. मला आता पूर्ण जवळजवळ ना 1.5 तास लागला वरती यायला. आणि थोडंसं शूट करत, थोडंसं फोटोग्राफी करत आलोय मी. आणि हा तुम्हाला दिसतोय ते सुळका आहे समोर दिसला. आता आपलं तिथे जायचं आहे. सकाळी जेवढी थंडी वाजत होती त्याच्या अपोजिट आता गरम झाले. ठीक आहे, एवढा घाम नाही आला. पनवेलपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. तुम्ही सकाळी येऊ शकता आणि दुपारपर्यंत आपापल्या घरी जाऊ शकता. असा एक दिवसाचा नाही, 4 ते 3 तासाचा आहे. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सबरोबर तुम्ही येऊ शकता. थोडा इतिहास जाणून घेऊ शकता. गुगल आपल्याला सांगतच माहिती. स्पेशल अशी या ब्लॉगवर असं कोणी सांगणारच नाही. सांगणारे सांगतील पण ब्लॉग थोडा मोठा होईल. इथे धुकं आल्यामुळे पुढचं काहीच दिसत नाही, काहीच म्हणजे काहीच. आणि इकडे पण तीच गोष्ट आहे. पावसाळ्यात किल्ला खरंच पाण्यासारखा असेल, हिरवगार असेल. यातली गवतं पूर्ण सुकलेली आहेत. नक्कीच छान असतील त्या दिवशी, त्या काळात पाहायला. मान्सून म्हणजे श्रावण नंतर. तरी म्हणतोय मी 10 मिनटं, पण पूर्ण हा क्रॉस पूर्ण बघून मला परत इथे यायला 1 तास जाईल. खूप छान वाटतंय. बघू पुढे आपल्याला काय पाहून ठेवलंय. आता आपण बुर्जाच्या ना एकदम पायथ्याशी आलो आहे. आणि ही पब्लिक जी येते तिथे आपल्याला जायचं आहे. आणि तिथून अशी चढाई करत आपल्याला पुढचा जो सुळका आहे तो सर करायचा आहे. तो ध्वजस्तंभ दिसतोय तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. अर्धा तास तर नक्कीच जाईल, त्याच्यावरती जाईल. चला तर.
तोफा टाकणार, त्याच्यानंतर तलवारीने मारामारी होणार. खूप छान वाटते खूप. ये मित्र ये. थँक्यू व्हेरी मच. भेटून आनंद झाला. चला आवरलं लगेच. तिथे नाही गेलात पुढे. अरे नाही, आम्हाला परत आमचं कॉन्फरन्स. ठीक आहे चला थँक्यू. नीचे से उधर से अंदर से रास्ता रहेगा. बंदर किधर है? अच्छा है, क्रांति का बंदर है. अरे आए ना बड़ा विंडो बैठा है क्या? हाँ. धोनी की तरह बल्ला को मारा है. वो देख के ऐसा एक हाथ मारा, लीड गिरा, रेस में धीरे से बोल रहे कमिंग. अरे इधर से गए ना. सेल्फी नहीं होता भाई, सेल्फी. आणि अशा प्रकारे आजचा किल्ला आपला पाहून झाला आहे. आणि आता तुम्ही डी जी पाहिली, मी अंडा थाली खाल्ली आणि निघालो आहे परतीच्या प्रवासाला. चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, एक नवीन किल्ल्यासह. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय बाय.